सातबारा दाखवतो, ऑटो दाखवतो, काय दाखवते म्हणे. अरे कुठं आहे हो? अरे मंगेश भाऊ आलो म्हणलं मी. मंगेश भाऊ कुठं गेला म्हणे माणूस आता. म्हणे म्हणे अंदर अंदर. अरे अंदर कुठं आहे म्हणलं. मंगेश भाऊ कुठं आहे? अरे कोण आहे? अरे कोण आहे? अरे सोडा रे, सोडा. बिल्कुल आवाज नहीं करने का, नहीं तो फोन दूंगा मैं, समझा ना. घोड़ा लगाया मैंने तेरे को. चल जल्दी चल, मैं जहाँ बोलता वहाँ चलने का, समझा ना. चल अंदर चल. अरे तो बंदूक दिसून राहिले मले. हो ना, कानाला लावली ना. अरे म्हणलं बाबा माय काय दोष आहे म्हणलं. मी काय केलं तुमचं भाऊ तुमचं. माय तुमचं कायचं वैर कायचं तुमचं. कौन है क्या है, हाँ तेरे को सब पता चलेगा. रुक ना तू, हाँ बहुत शानपना कर रहा है तू. हाँ कंप्लीट करता कह रहे तू. हाँ रुक तू रुक, ज़्यादा अगौपना करने का नहीं, समझा ना. तेरे को मालूम नहीं मेरा हिस्सा क्या है तो बताना तेरे को. हाँ बांध के रखता तेरे को, बाद में बताता क्या है मैं तू. हाँ चल कालू लेके आ, खुर्ची लेके आ, दौड़ लेगा, यहाँ पे बांधेंगे. आगे का दरवाजा बंद कर दे तू. हाँ चल लाओ, काम करना शुरू कर. अरे भाऊ मला कोण बांधून राहिले भाऊ. काय केलं भाऊ मी तुमचं. अरे मी काय केलं काय तुमचं. तो सब बताता तेरे को, शांति रख जरा सा. और तेरा ऐसा हर्ष करता ना एक दो दिन में, हाँ जिंदगी में कभी किसी की कंप्लेंट नहीं करेंगे तो, समझा ना. बाद में समझेगा तेरे को क्या होता कंप्लेंट करना हमारी. रुक तू जरा सा, तेरे को बांधने दे पहले. चल कालू फास्ट में. हाँ ओके. होय कोण लगायचे मकसद काय मला बांधलं कोण आहे. हो ना, ते यायचं तर काही माझ्याशी काही संबंध आला नाही. अरे भाऊ पण माझा संबंध नाही. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही, पण मला बांधलं कोण म्हणलं इथे. घर आहे, कागद दाखवतो, हे काय दाखवलं म्हणलं तुम्ही. काय आहे काय म्हणणं काय तुमच्या मनात. बता था ना, अभी बता था तेरे को. हाँ ज्यादा फड़फड़ कर रहा था उस दिन तू चिमन राव. हाँ हमारे हटेले साहब को तूने जेल में डाला. हाँ कोई जरूरत थी क्या कंप्लेंट करने की. हाँ तेरे को कुछ किया था क्या हमने, हमारा तेरे से कुछ था क्या झगड़ा. हाँ तो अब तेरे को ये झगड़ा कितना महंगा पड़ेगा, हमारी कंप्लेंट अब तेरे को समझ में आएगा. वही बोल रहा था मैं, इसीलिए तेरे को लाया. और एक दो दिन यहाँ पे सड़ने का है तेरे को. बापरे हॉटेलचे माणसं हे नाही. आपण कंप्लेंट दिली ते 2 दिवस मुकाड्यानं बसला. आता बरोबर बदला घ्यायला आला. अरे पण भाऊ म्हणलं आता मग ते तुम्ही गलत काम करसान तर मी कंप्लेंट करणार नाही का. तुम्ही दादागिऱ्या करणं, हे करणं, लोकांना बंदूक दाखवणं बरोबर आहे काय. अच्छा तो तू आज से बताएंगे क्या हमको सही क्या गलत क्या. अभी तेरे को झटका दिखा था क्या, मंगू का झटका. अब तेरे को चलेगा पता. चल फोन निकाल तेरा. इसका फोन कहाँ पे. फोन निकाल इसका. अभी फोन लगा दी. घर को बुड्ढे है ना. म्हणजे पुरी माहिती काढून इथं बोलावलं म्हणे. बरं मग काय म्हणणं आहे मग. फोन लावून काय करता तुम्ही. कायसाठी फोन लावता म्हणलं. तेरी कीमत कितनी है वो देखता मैं. 25 लाख रुपए है ना घर को तेरे. ये जब तक 25 लाख नहीं आएंगे ना तब तक तेरे को छुटकारा नहीं, समझा. वो भी आज के आज, अब भी के अब भी. अब भी फोन लगा था मैं. चल फोन निकाल इसका. कालू फोन निकाल इसका. आता चिमोटाचा फोन आहे. काय म्हणते काय माहित. घर पाहायला गेला होता तू. काय रे बाबू काय म्हणतो म्हटलं. चांगला आहे घर वगैरे कसं काय म्हटलं. आलं पसंत का. घर पाहायला गेला होता तू. अच्छा तो आप है चिमन राव की माता जी. तो माता जी आप घर के बारे में बाद में सोचो, पहले अपने लड़के के जान के बारे में सोचो. हाँ उसकी जान अभी खतरे में है, वो हमारे कब्जे में है. अभी के अभी 25 लाख का बंदोबस्त करके हम बताते वहाँ पे तुम आ जाओ, यदि आपको अपने लड़के की जान प्यारी हो तो. काय झालं बाबा याला कोण पकडलं. अरे हॅलो हॅलो कोण बोलता मला भाऊ तुम्ही. काय त्याला काही करू नका म्हटलं. माझ्या मुलाला आहे बा तुम्ही. त्याला धक्का लागता कामा नाही, सांगते मी तुम्हाला. नहीं 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 कुछ भी नहीं करते. हाँ अभी तो उसका हमने सिर्फ होबाड़ फोड़ा है. हाँ बाद में कैसा क्या होगा तो उसकी जिम्मेदार आप रहेंगे. हाँ इसलिए पेमेंट जल्दी से जल्दी हम जहाँ बोलेंगे वहाँ पे लेके आने का है. हाँ ठीक है समझा ना. बापरे चिमंटाचं काय झालं. कुठं आहे माझा मुलगा कुठं आहे म्हटलं. मला त्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे भाऊ. चल बात कर जल्दी. मी काय म्हणतो आई बा पैसे 1 रुपया आण नको. 1 रुपया मेहनतीचा आपल्या. जीव गेला चालते पण पैसा आणायचा नाही म्हणलं. तेच म्हणलं. मारू नका बाबा त्याला, मारू नका. मारणे सुरू केलं मारू नका भाऊ. दादा मी काय म्हणतो ऐका. नाही बाई काही झालं तर पैसे घेऊन येऊ नको तू. नाही नाही बाबा मी करतो काय करायचं. हॅलो भाऊ हॅलो हॅलो. हाँ बोलो. हाँ तो कब ला रहे तुम पैसे. हाँ बोलो कब ला रहे. हो ना भाऊ पण म्हणलं त्यानं पैसे त्याच्या बापानं कुठे ठेवले ते मला माहित नाही ना बाबा दादा. ते पैसे त्यालाच माहित आहे. चिमण आले त्याच्या बाबाला माहित आहे. त्याचे बाबा गेले वावरात खेड्यावर. ते आल्यावर देतो बाबा मग. त्याने कुठे ठेवले मला माहित नाही ना दादा. अरे बाबा तुमको मालूम नहीं तुम्हारे घर में पैसे कहाँ है. हाँ पैसे देखो ढूंढो तुम जरा सा. ना बाबा मला माहित असतं मग आता थांबले असते का मी. ते वावरात गेले तर आता 5-6 वाजे लोक येते. ते आले की म्हणलं त्याला पैसे घेऊन पाठवतो बाबा. मी तर काही येत नाही, मला भेव लागते बाबा असं काम करायचं. अच्छा ठीक है कोई बात नहीं, लेकिन ज्यादा होशियारी करने की नहीं है. 6 बजे के बाद उनको खेत में आने के बाद पेमेंट लेके हम बोलेंगे वहाँ पे भेज देने का. ज्यादा होशियारी की तो अपनी आंख पर आ जाएंगे, समझा ना. ठीक है फिर बाद में फोन लगाऊंगा. हाँ
आता एक गोष्ट अजून ध्यानात ठेवा म्हणलं माताजी तुम्ही, जर का तुम्ही तिसऱ्या माणसाला एक गोष्ट सांगितली तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगा लागतील म्हटलं, समजलं ना. हम बहुत खतरनाक लोग है. हाँ हो, कैसा समझदारी से काम लो, नहीं तो काम बहुत बुरा होगा, समझा ना. वही बोल रहा मैं, बांध के रखा हुआ है इसको, खाने पीने को दे रहे हैं अभी. बाद में यदि तुमने कुछ दगा फटका किया ना तो बस इसका काम हो गया समझो. वही बोल रहा था, हमको सब पता है तुम्हारे पास 25 लाख है और आज ते तुमको लाने का है, समझा ना. ज़्यादा होशियारी करने की नहीं, पुलिस के पास जाने का नहीं और तीसरे चौथे आदमी को बताने का नहीं, समझा ना. बस रखता फोन मैं अब. जरा बसली दडपूर, घेशील का म्हणलं पंगा. हटेले से पंगा हो जाएगा दंगा. चलो, मैं क्या बोल रहा हूँ, अपने को इसको ऊपर लेके जाना पड़ेगा. यहाँ पे जरा अपने को मुसीबत आ जाएंगी. क्या बोल रहा हूँ मैं कालू, चलो फिर इसको खुर्ची सहित उठा लेते और ऊपर की इसमें लेके जाते हैं. बाद में टेंशन का काम नाही. 6 बजे पेमेंट आने वाला है. एवढं सोपं नाही, बुडी चलाक आहे माई, म्हणून तर 6 वाजे लोक यायला टाइम मागतला. नाही तर बुडीले माहित आहे पैसे, मला माहित आहे, मा बुड्याले माहित आहे. बरोबर थांब आता, तसा साडू येऊनच राहिला आपला, यायचं कामच निघणार आहे. अरे म्हणलं मैं क्या बोल रहा तुमको, गुंडेगिरी मत करो तुम, सीधे साधे मैं जो बोल रहा वो करो. मेरे को सीधे साधे छोड़ दो. नहीं तो तुमको बहुत भारी जाएगा बोला. जोक मारता नहीं, हमको भारी जाएगा क्या. अब देखना तेरे को कैसा भारी जाता तो. तेरे को धमकी भी देता अभी मैं. चलो चलो कालू सिंह ले इसको ऊपर. तेरे को बता देना 25 लाख तो लेने के हमको, समझा ना. और बाद में भी यदि तूने कुछ ऐसा वैसा किया ना तो देख तेरे टंगड़े नहीं तोड़ूंगा तो मेरा नाम नहीं फिर मंगू, समझा ना. ज्यादा बातें करने की नहीं. मोबाइल मेरे पास है तेरी गाड़ी भी अंदर लेके आता मैं और देखता तेरे को. चलो ले इसको. आता फिटले तुम्ही, आता कायमचेच फिटले रे. हो तुम्ही मा फक्त धक्का लावा अंगाल्या. हो तुमचं आहे बा, सांगतो ना, धिरडे काढल्याशिवाय राहणार नाही म्हणला. हो आमचा म्हणलं जर का माणूस आला ना अरे बा, हो झालं तुम्ही फिटले म्हणलं कायमचे. हो दणके खाऊ को बेदम होसान म्हणलं तुम्ही. छोड़ना ऐसे आए कितने गए कितने. हटेले साहब 1 नंबर के डॉन है और हम उनके आदमी है. मैं उसका मेवना हूँ, समझा ना. तो मैं तेरा काम निकालता, हटेले साहब का काम भी नहीं गिरेगा. आंधे तेरा कौन सा आदमी है, तो कौन है तेरा आदमी. ला हमारे सामने ला. तेरे 25 लाख तो तेरे को लाना है और वो जो आदमी आएगा ना उसका भी काम निकालते फिर हम. देखेंगे ना क्या होता तो. अरे देखेंगे. चलो ले कालो इसको ऊपर ले, चलो ऊपर. चलो. हॅलो, हां बोल म्हणलं, काय म्हणतं. चिमनचे बाबा, मी काय म्हणते, लवकर घरी या म्हटलं तुम्ही. हो हे चिमनला किडनॅप केलं वाटतं कोण होतं, आणि त्याने 25 लाखाची मागणी केली आता फोनवर. मी त्याला कसं तरी सांगितलं, म्हटलं बा 6 वाजेपर्यंत थांबा, ते वावरात गेलेले आहेत म्हटलं त्याचे बाबा, ते आल्यावर मग सांगतो मी. म्हणून म्हणलं लवकर घरी या. तरी वाटलंच मला हे करतीनच घोर मायले का हो ना, कोणाही देखते गोष्टी करतीत नाही. अरे तुम्ही म्हटलं कसं काय, त्याला कसं माहित आपली इथं पैसे आहेत म्हणून. मग मी तेच विचारत पडले की आता हे त्याला माहितच कसं झालं असं. हो पण ते जाऊ द्या, पण लवकर या तुम्ही, आता काहीतरी मार्ग काढा लागल. काय तर तुम्ही कोणा देखता गोष्टी केल्या, त्याच्या लक्षात आलं, त्यानं डाव साधला. बरोबर पाय तुम्ही. तरी त्याला समजा म्हणजे किती वाजता गायब झाला, किती वाजतापासून गायब आहे ते. त्याला फोन आला होता मग. हो म्हणे घर दाखवतो म्हणे, चांगलं घर आहे, स्वस्तात मस्त आहे म्हणे. हो तर म्हणून ते घर पाहासाठी गेला, आणि मग तिकडून तेव्हापासून मग आलाच नाही ते, आणि तेव्हा मग हा फोन आला. कायच करा, हे कोणतरी घरातल्या पूर्ण गोष्टी ऐकलेल्या दिसते आणि बरोबर त्यानं गेम साधला आता. नाही काहीतरी आता मला वाटते त्याच्या साळभावालेच आता मार्ग काढायला लावा लागला. बरं हे बा, मी काय म्हणतो, त्याचे साळभाऊ ते आपले जे मामा लुटेर आहेत ते कुठं आहेत सध्या. आता ते काय कुठं फिरून राहिले होते बाबा, मगाशी फोन लावला तशी म्हणत यायले. हो आज येतो म्हणे संध्याकाळी आपल्या घरी. बरोबर बोल तुम्ही. आलोच मी घरी. तू पैसे देऊ नको म्हणलं त्याला. हो आला डबल फोन तर त्याला म्हणा बा याचे साहित्य येऊन राहिलेत म्हणा. हो देतो म्हणा तुमचे पैसे. ठीक आहे ठेव फोन आता. हो मी लावतो आता यायला फोन, मामा लुटेरीले. हो ठीक आहे ठेव मग, तू काय काळजी करू नको, पाहू काही ना काही मार्ग निघन. या लवकर या, आपण काळजी ठेवा म्हणलं मी. हो देऊन टाकू पैसे, काय करता बाबा पैसे आता. आपल्याला काय पैसे कमावता येईल, पण मग बाबा आपल्या पोराला काही झालं तर काय करा. मारतात बरं ते. हो म्हणलं कुठं फोनही नका करू पोलीस स्टेशनला. फक्त घरी पटकन या. हो ठेवा फोन. चिमनराव नाही का, त्याच्या बाबाचा फोन आहे. हॅलो, बोला ना काकाजी, बोला. हॅलो, तर मी काय म्हणतो, तुम्ही येऊन राहिले का मग. आता चिमनरावला फोन केलता म्हणते तुम्ही, ते काय आज संध्याकाळी येणार आहे म्हणून. हो ते काय घरात सौदा करायचा आहे म्हणे. मग ते काय बाळूभाऊचं घर ते जुनं तुम्ही राहता ते नाही का. हो तेच घर घ्यायचं म्हणे आपल्याला, बैठक बसवायची आहे म्हणे, असं म्हणे बा. म्हणून आता आम्ही चिखलदऱ्याकडून निघालो आता समजा. हो ना, तेच म्हणलं, मोठं खराब काम झालं आता. हो आत्ता फोन आला तिचा, त्याला कोणाचा तरी फोन आलता म्हणते, हो तुम्हाला चांगलं घर दाखवतो बा. तर ते गेला पाहासाठी, तर त्याला तिथून तिकडेच त्याला रफादफा केलं त्यानं. आणि आत्ता फोन आला म्हणते तिले की 25 लाख रुपये घेऊन आत्ताच्या आत्ता 2 घंट्याच्या आत या म्हणून. तर तिनं मला फोन केला, असं झालं म्हणे. तर मी आला आता काय करावं, तर तुम्हाला फोन लावला बा.
आता कोणाचे दिवस भरले म्हणा आता सांगा नाही का नसताच ताप आता. हा चिमणरावला किडनॅप केलं का? बरं बरं करू द्या हो काही हरकत नाही. काय त्या नाव घेऊ सांगितलं म्हणते का फोनवर काही कोण होय का होय ते समजा नाही ते काही माहीत नाही बा ते काही विचार नाही माहिती हो तिला आता ते काय माहीत काय बोलला तर मग. बरं तुम्ही काळजी करू नका मी मावशीचा नंबर आहे ना माझजवळ त्याच्यावर फोन लावतो मी. हो काळजी करू नका तुम्ही. हो मी हाव ना आलो मामा लुटेरे मी आलो 2 घंट्यात पोचतो तिथं. थांबा फक्त मला आता तुम्ही मला बोलू द्या मावशीसोबत काय झालं काय नेमकं. नाही मावशी बा अजिबात काळजीच करू नका तुम्ही. आहे ना मामा लुटेरे. हो तुम्ही नका काळजी करू त्याचा साळभाऊ जिवंत आहे तोपर्यंत त्याला धक्काही लागणार नाही. हो कोण होय का होय त्याला फक्त माहीत पडलं पाहिजे की मामा लुटरेच्या साळवाशी पंगा घेतला म्हणून. त्याच्यात हातही टाकणार नाही ते फक्त त्याला माहीत नसन ते. ठीक आहे हे बा तू काहीच काळजी करू नको मावशी मी येऊन राहिलो 2 घंट्यात. हो मला माहीत आहे ते कोण होय का होय तर त्याला मी 2-3 जणाले फोन लावतो. हो आता तुले तर काही सांगितले नाही म्हणतं त्यानं नाव कोण होय का होय काही नाव घेऊ घेतलं होतं का त्यानं मी बा बोलतो असं तसं काही बोलण्यात आलं काही. नाही नाव तर काही सांगत नाही बाबा त्याने फक्त पैसे घेऊन या म्हणे नाही तर तुमच्या पोराचं काही खरं नाही म्हणे. बरं ठीक आहे. बरं नंबर आहे का द्यायचा ज्याच्यावरून फोन केला ते नंबर. फोन नंबर द्या बरं. बाबा त्यानं चिमणरावच्या याच्यावरून फोन केला. हो चिमणरावच्या याच्यावरून फोन केला आणि बोलला ते. बरं ठीक आहे काही हरकत नाही. हो बहुतेक त्याच्या भतीजे सुटला वाटते नाही का 100%. बरं फक्त आता डबल अशी कामं करू नका कोणा देखता अशा गोष्टी करायच्या नाही. आपल्या घरातल्या वार्ता जराशा घरातच करायच्या. कोणतरी हे खबर घेतली आणि बरोबर गेम केला म्हणजे समजा घर पाहायला बोलावलं आणि तिकडे गायब केलं. बरं ठीक आहे आता जरा समोर आता निपटो तुम्ही नका काळजी करू. ठेवा फोन तुम्ही मी लावतो आता बरोबर मेळ त्याचा. बरं बाबा आता काय करायचं आता 6 वाजता अजून फोन येतेच त्याचा धडकीच बसेलाय. बरं ठीक आहे ठेवतो. म्हणलं आणली का नाही गया भोतीची मन राहणं पैशाचा आता कुठंतरी गोष्टी केल्या असन. हो नाही तर कोणासंग पंगा घेतला असं. हो म्हणून आता हे याला उचललं म्हणती. सांगा आता किती घरावर गोटी आणली मामा मग तरी तुम्हाला कोणाचं काम वाटते समजा आहे कोणी. आता तुम्हाला तर सगळे आता पाठच आहे आपल्या. यातला कोण असन म्हणलं हे म्हणजे झाबू देणारा. मला तर वाटते लेका जा हो चाच्या भतीच्या सुटला घेतला का म्हणाले का जा. हो बहुतेक ते जर आले असेल तर ते कसं काही सांगता येत नाही त्याचा गेम असू शकते. हो कारण की मोठे हात तेच मारते तर. बाकी चिल्लर चाललर तर आहे आपल्याला ध्यानात नाही. चिल्लरवाले काही एवढा मोठा म्हणजे कसं हात नाही मारत ते. थांब माझजवळ आहे ना चाच्याचा फोन आहे माझजवळ. हो 1 मिनिट सुटली गिटली का पाय तू द्या. हो लई दिवसाचा दोस्ताना म्हणजे आता आपल्या यातलेच आहेत ना ते. थांब मी फोन लावतो त्या चाच्या भतीजेले. हो म्हणतो बाबू मुकाड्यानं पैसे. हो गोष्टी काढू नको म्हणतो. थांब 1 मिनिट. आता भतीजा म्या काय म्हणलं तुले मामा लुटरेचाच फोन आहे. हो काय बा याने चंगड केली वाटते गड्या. हो मला तर वाटते मंगूचं काही खरं नाही आता. पाहतो बा काय म्हणते तो. खाऊ द्या ना दणके खाऊ द्या त्या मंगुले. हो सांगूच नका कोण होय का होय काही सांगू नका. फक्त आम्ही न म्हणा बा आमचा काही रोल नाही म्हणायचे बस एवढं काम करा. हेलो मामा लुटरे बात कर रहा मैं. चाचा भतीजा है ना. उसका ही नंबर है ना चाचा का. बाबा तुम्हारा फोन नंबर नहीं रखेंगे तो किसका रखेंगे बा. अरे पहचान देना बा तुमको. बोलो क्या बात की. ते सगळं बरोबर आहे पण तुम्हाला सुट्टी काही झाली म्हणलं. हो सुटले वाटते तुम्ही आहे ना. बरं आहे अंदाज असा येईल तर. हो झालं ना सुटका झाली आता. आलो आता इकडे. हो काहून काय होतं असं हो का तरी तर म्हणलं. हो काय आल्या सुरू केलं वाटते तुम्ही मग. हो कोणाला केलं किडनॅप कोणाला केले म्हणलं. ती बा गया होती आपल्या नाही का. हो बरं झालं हात काढले. अरे बा कोणाला किडनॅप करता बा. हो सध्या तर खायचे वांदे आहे काम शोधून राहिलो आम्ही इकडे तिकडे. आम्ही काय कोणाला किडनॅप करून राहिलो काही बोलता राजा. नाही बा मी सगळ्याची नस ओळखून समजलं का. हो तुमचंच काम असलं पाहिजे. हो तुम्हाला काय वाटून राहिलं ते साळभाऊ आहे म्हणलं माझ्या चिमणराव समजलं ना. आत्ताच्या आत्ता सोडून द्या त्याला. ते पैशाची मागणी केली ते त्या मावशीले फोन लावून माफी मागा दे. बाबा पहिलेच तर माहीत झालं साळू आहे म्हणून तर हात काढले मी. नाही बा म्हणलं लुटेरे साहेब विश्वास ठेवा आमच्यावर. तुमच्या बाबतीत जर असतं तर बा आपण असं केलंही नसतं ना आत्ताच सोडलं असतं. कोणी दुसरं असन ते. हो आम्ही नाही बा.
बरं ठीक आहे ना मग हो पाहिजे फक्त नाव आलं नाही पाहिजे हो तेच म्हणलं चला आता दुसरीकडे मोर्चा वळवा लागेल नाही का हे तर नाही म्हणते ठीक आहे रक्ता फोन फिर ओके आता मंगू गेला आता बरं हो ठीक आहे बाबा का चाचा भरीचे सुटले म्हणते तुमचा अंदाज बरोबर होता पण आता ते तर नाही म्हणून राहिले मग आता कसं काय करा कोण असं अंदाज आता आला आता लक्षात दे काम हे हॉटेलच असलं पाहिजे हो कारण की काय झालं त्याला अटकवलं होतं यानं चिमनरावनं हो कंप्लेंट देऊन बहुतेक यानं काहीतरी काटा काढला त्याचा बरोबर आता त्याला काही माहीत नसेल आपला साळभाऊ आहे म्हणून ती हो लावतो मी मेळ त्याचा हो पाहतो 1 मिनिट हो 1 मिनिट बाबा लुटेरे का फोन दिख रहा मेरे को हाँ इसका तो उठा नहीं पड़न जाना बा हेलो हाँ बोलो लुटेरे साहब बोलो क्या बात है अरे काय हटेले कायले तरात देऊन राहिला म्हणलं तू हे सुरू केलं का तो आता अरे म्हणलं ते 25 लाख रुपये मागून राहिला कोणाला उचललं तर माहीत आहे का तुले नसते कामं करू नको म्हणलं तू आहे ते चालू दे ना जे आहे ते त्याच्यात कोणी काय म्हणून राहिलं का तुले तू म्हणलं तुले माहीत नाही बरं ते कोण होईत तेच म्हणून राहिलो बाबा सांगा आता नसती दादा गया भोवती आणता का माय मी राजे इकडे कोकणमध्ये आलो ना इकडे फिराले मला काय माहीत आहे मी कायले कोणाला उचलणार बा आज लोक कोणाला उचललं म्या काही बोलता राजा काय बोलता म्हणजे आता तुम्ही त्या आपलं नागफुटीले उचलून नव्हते राहिले का अजबरावले दुगोरेले त्या दिवशी तुम्हाला जमा केलं तर त्याचा बदला घेऊन राहिले ना तुम्ही अरे ते चिमनराव मा साळभाऊ गलती झाली ना ती म्या कंदील बुड्याला म्हणलं होतं तसं आता तुम्हाला माहीत नाही ते आता म्या निपटवलं ना ते मग आता काही गरज आहे का त्याचा काटा काढायची नेहती बदला घ्यायची लवकर त्याला सोडून दे म्हणलं तू आगाऊपणा करू नको अरे मला आधीच माहीत पडलं ना ते तुमचा साळभाऊ आहे म्हणून तर मी त्याच्यात डोकसंच नाही घातलं म्या म्हणलं कुठं बसता खरूज लावून घ्यायले हो तुमचा साळभाऊ म्हणलं हो आपण ह्या बा म्हणलं त्याच्यात नाही बरं हो कोणी असन बा ते तिसरा हो मला काही याचं माहिती नाही बा म्हणजे हे तर नोच समजा आता नाही का खोटं तर काही बोलणार नाही हो मला वाटते बहुतेक हे शिवलाल टोयगोटेचं काम असन हो ती जरासं इचुकाट्यावाला आहे आणि कंदील बुड्यानं बदला घ्यायसाठी काही सांगता येत नाही बरं ठीक आहे काही अडचण नाही हो ठीक आहे ठेवतो मग आता कोण असेल तर काय सांगा नाही का झाले त्याचे दिवसच भरले म्हणून लागते आता बरं पाहा मग आता तुमच्या हिशोबानं काही काम पडलं तर फोन करा मला ठीक आहे हो ठेवतो मग हे आता मामा लुटेरे काय म्हणते म्हणा बा पुन्हा ते चिमनरावचं प्रकरण निपटलं ना आता अजून काढते का उकरून हॅलो काय होतं बा लुटेरे साहेब काय कसं काय लावला फोन घे अरे काही नाही म्हणलं तुम्ही सध्या कुठं म्हणलं सध्या हाय कुठं तुम्ही इकडे आलो आम्ही सोमठाण्याले हे आपला कापूस घेणं सुरू आहे इथं हो काय आता म्हटलं जरासं आता कंदीला भजीला मदत करा पण आता तुम्ही त्या दिवशी कसंही निपटलं बा चिमनराव काही ऐकच नाही हो तिथून आलो बस यायचंच सांगा मग आता हो माय कसं म्हणजे मला शेपूटच नाही सोडून राहिलं माहिती चाल शिवलाल बाकी काम केलं तुम्ही लेखाचं बरं जाऊ द्या म्हणलं काय म्हणजे काय होता काय विषय काही नाही म्हणलं नसते कामं करू नका तुम्ही हो हे बा म्हणलं चिमनरावले उचललेलं आहे किडनॅप केलं आणि 25 लाख रुपये मागू राहिले नसते कामं करू नको तू हो मला माहीत आहे ना तू ते निवडणुकीसाठी सुरू आहे कुठं ना कुठं तू झाबू मारणार आहे म्हणून म्हणलं असे कामं करू नको तू काय हो तुम्ही बदला घ्यायसाठी म्हणलं कंदील बुड्याला काही कानं भरले का तू किडनॅप केलं का तिकडे रामपूरच्या जंगला गिंगलात अरे बा सांगा राजा शिवलाल टोयगोटे म्हणजे आता याच्यातही नाव आला का माया अरे बा या क्षेत्रात नाही ना मी माया इकडेच असते आपलं राजकारण हे ते बाकी गावगाळा आहे ते असं किडनॅप हे याच्यात नाही ना बाबू याच्यात तुम्हाला आता वाटलं का तुम्हाला आज लोक आहे का बा सांगा बा तुम्ही नाही बा तुमचं काहीच सांगतात नाही बरं तुम्ही पैशासाठी काय करसा नेम नाही तुमचा म्हणून म्हणतो जर काही असं नसं तर आत्ताच सांगून द्या हो काहीच करणार नाही मी नाही तर माझी पंग घ्यायचा नाही बरं तुम्ही मा साळभाऊ आहे ते नाही ना आम्ही नाही ना बा त्याच्यात आम्ही आमच्या फिक्रीत तेच तर आमच्या जिल्हा परिषदचं पुढे गेलं वाटते का काय झालं तर ते बा तुम्ही एक काम करा हॉटेलला फोन लावा बहुतेक त्याचं काम असलं पाहिजे लावला ना त्याले तिथून पासून तुम्हाला लावला फोन बरं ठीक आहे तुम्ही नाही ना बरं पाहतो लावतो लाईन मी आता काय आहे कोण होईत नवीनच दिसून राहिला मला हे याचं आता कसं पेचकोड मोडतो मी आता हो जातो आता मी तिकडे जरा जिथं जातो तिथं
हो लावतो लाईन त्याची. ठीक आहे, ठेवा आता फोन, पाहू आता उद्याच्या एपिसोडमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.